महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अभ्यासक्रमातील इतिहासावरून सध्या रान पेटले। सीबीएसई पॅटर्न मध्ये छत्रपतींचा अगदी तोडका इतिहास अभ्यासक्रमात असल्यावरून वाद रंगलाय। सीबीएसई मध्ये इयत्ता 4थी ते 12वी पर्यंत फक्त एकच धडा असल्याचा आरोप यापूर्वी झाला होता। आता हिवाळी अधिवेशनातही हा मुद्दा चांगलाच पेटलाय। नेमका काय आहे हा वाद हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। राज्य सरकारने 2025-26 या चालू शैक्षणिक वर्षापासून सीबीएसई पॅटर्न स्वीकारण्याचा निर्णय घेतला। या नवीन अभ्यासक्रमानुसार 4थी ते 12वी पर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांवरील केवळ एकच धडा असून तो फक्त 68 शब्दांचा आहे। या प्रकारानंतर गेल्या 8 महिन्यांपासून चांगलेच रान पेटले। आता हाच मुद्दा थेट हिवाळी अधिवेशनातही गाजलाय। संगमनेरचे विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांच्यासह इतर अनेक नेत्यांनी याबाबत शिक्षण विभागाला चांगलेच धारेवर धरले। आमदार तांबे यांनी शाळांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अगदी कमी शब्दात शिकवला जात असल्याची बाब नजरेत आणून दिली। ते म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सीबीएसईच्या इयत्ता 1ली ते 12वीच्या अभ्यासक्रमात केवळ 68 शब्दात गुंडाळण्यात आला। याबाबत मी मागील अधिवेशनात 18 जुलै 2025 रोजी प्रश्न उपस्थित केला होता। त्यावेळी मंत्री महोदयांनी आपण दिल्लीत जाऊन याचा पाठपुरावा करू असा शब्द दिला होता। मात्र अजूनही याबाबत काहीही कार्यवाही झाली नाही। आमदार तांबे यांच्या याच प्रश्नानंतर आता मुद्दा चर्चेत आलाय। तांबे यांनी नोंदवलेल्या आक्षेपाला शिक्षण मंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी उत्तर दिले। राज्य शिक्षण आयोगाला NCERT अभ्यासक्रमात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही, तरीही महाराष्ट्र सरकारने संबंधित माहिती NCERT ला पाठवली आहे। भविष्यातही प्रयत्न सुरू ठेवले जातील असेही ते म्हणाले। तांबे यांनी या विषयावर अर्धा तास चर्चेसाठी मागणी केली, ज्यामुळे वाद आणखी तापला। राज्य सरकारकडून सीबीएसईच्या नियोजनात हस्तक्षेप करण्याची मागणी करण्यात आली। अनेक सत्ताधारी आमदारांनीही त्याला सहमती दर्शवली, ज्यामुळे चर्चा तीव्र झाली। हा विषय शिक्षण धोरणातील त्रुटींवर प्रकाश टाकणारा ठरला। आमदारांनी विद्यार्थ्यांसाठी शिवरायांचा पूर्ण इतिहास समाविष्ट करण्याची मागणी केली। खरं तर सीबीएसईचा इतिहास हा त्यापूर्वीही चर्चेत आला होता। महाराष्ट्राने जे सीबीएसई पॅटर्न स्वीकारले आहे त्यामध्ये मराठा साम्राज्य व शिवाजी महाराज यांचा इतिहास केवळ 2 पानांपुरता सीमित करण्यात आल्याचा मुद्दा यापूर्वीही गाजला होता। 2008 साली जेव्हा सीबीएसई अभ्यासक्रमाची रचना झाली तेव्हा ही 7वीच्या पुस्तकात फक्त 3 ओळींच्या माध्यमातून शिवरायांचा उल्लेख केला गेला होता। मराठ्यांच्या 2200 पानांच्या गौरवशाली इतिहासासाठी फक्त 2 पानं देणं म्हणजे अपमानच आहे असा सूर त्यावेळी काढला गेला होता। राज्य सरकार NCERTचा अभ्यासक्रम स्वीकारत असेल तर काही हरकत नाही। इंग्रजी आणि गणित यासारख्या विषयांसाठी राष्ट्रीय समानता चालू शकते, मात्र इतिहासासारख्या संवेदनशील विषयासाठी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक महत्त्वाची जाणीव ठेवून महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाने तयार केलेली पुस्तकच वापरण्यात यावीत असा आग्रह त्यावेळी अनेक इतिहासकारांनी धरला होता। इतिहास हे केवळ माहितीच नव्हे तर मूल्यांचे शिक्षण देणारे माध्यम आहे। युवा पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रेरणादायी इतिहास शिकवला गेला पाहिजे, तरच त्यांच्यात नेतृत्व, राष्ट्रप्रेम आणि सामाजिक भान विकसित होईल असंही त्यावेळी चर्चेला गेलं होतं। इतिहासाचा अभ्यास हा फक्त संख्यात्मक माहितीपुरता मर्यादित राहू नये। छत्रपती शिवरायांचे जीवन, कार्यशैली, त्यांची धोरणे यांचा विद्यार्थ्यांना सखोल अभ्यास देण्यात यावा याबाबत सर्वांचे एकमत आहे। सीबीएसईच्या याच अभ्यासक्रमाबाबत राज्यभरातील शिक्षक, पालक आणि स्वतः राज्य सरकारनेही चिंता व्यक्त केली। आता पुन्हा एकदा राज्य सरकार NCERTला याबाबत कळवणार आहे। राज्याचं एक शिष्टमंडळही थेट दिल्लीला जाणार आहे, परंतु ही बाब नक्कीच गंभीर आहे। राज्य सरकारही याबाबत तितकंच गंभीर असल्याचा मुद्दा शिक्षण मंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी स्पष्ट केला। मित्रांनो, तुम्हाला या विषयाबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर, तोपर्यंत धन्यवाद।